राज्यात विधानसभेच्या निवडणुका वेळेतच होण्याची शक्यता। 13 सप्टेंबरला राज्य निवडणूक आयुक्त तयारीचा आढावा घेणार। विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी 3 ऑक्टोबर नंतर प्रसिद्ध होणार। सूत्रांची माहिती, भाजपचे 50 उमेदवारांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश। मुख्यमंत्री पदाची मागणी करणाऱ्या अजित पवारांच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यता। राष्ट्रवादीची 50 जागांवर बोळवण होणार असल्याची माहिती। मात्र अजित पवार 60 ते 65 जागांवर ठाम। आजपासून योगेंद्र पवार यांची स्वाभिमान यात्रा बारामतीच्या कनेरीतील मारुती मंदिराचं दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात। संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये भाजपची देखील आक्रमक भूमिका। 3ही विधानसभेच्या जागा भाजपच लढवणार, प्रदीप पेशकार यांचा दावा। शिवसेना ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांचा जामीन अर्ज फेटाळला। कोविड काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी पीएमएलए कोर्टाचा निर्णय। सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय। कर्जतमधील तिहेरी हत्याकांड प्रकरण तपासात रायगड पोलिसांना यश। सख्या भावानंच काढला काटा, मृत मदनच्या भावाला अटक। मालमत्तेच्या वादातून हत्याकांड। मालवण शिवराय पुतळा दुर्घटना प्रकरण, आरोपी चेतन पाटीलची रवानगी न्यायालयीन कोठडीत, तर जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत कोठडी। भाजप खासदार कंगना रनौतनं मुंबईच्या पाली हिल परिसरातील रो हाऊस 32 कोटींना विकलं। 4 वर्षांपूर्वी याच रो हाऊसवरून बीएमसीनं केली होती कारवाई। भंडारा जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी। गोसीखुर्द धरणाचे 25 दरवाजे उघडले। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या सायखेडा परिसरात मादी बिबट्या आणि 3 बछड्यांचा मुक्त संचार। सोनगाव करंजगाव रोड परिसरात पाळीव प्राण्यांवरही हल्ला। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी।